हो. आज आपण जस्त म्हणजेच झिंक या धातूबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांचा एक लेख आहे आणि त्यात डॉक्टर डी.पी. अग्रवाल आणि ललित तिवारी यांचे संदर्भही आहेत. हो. पण ही फक्त एका धातूची गोष्ट नाहीये. म्हणजे जस्ताचे आरोग्यदायी फायदे तर आपण ऐकतोच, पण या साध्या दिसणाऱ्या धातूमागे एक अविश्वसनीय कहाणी लपलेली आहे. अगदी. एक असं कोडं आहे जे सोडवण्यासाठी प्राचीन भारतीयांनी अक्षरशः गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाणारं तंत्रज्ञान शोधून काढलं होतं. बरोबर. आणि आज आपण तेच कोडं उलगडणार आहोत. हो. आणि या चर्चेचा उद्देश फक्त जस्त म्हणजे काय हे सांगणं नाहीये, तर मानवी आरोग्य, प्राचीन इतिहास आणि विशेषतः भारताच्या धातुशास्त्राचा एका विस्मृतीत गेलेल्या अध्यायाचा शोध घेणं आहे. आणि याची सुरुवात एका खूप मूलभूत पण रंजक माहितीने होते. अगदी. ती म्हणजे जस्त आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, पण आपलं शरीर ते साठवून ठेवू शकत नाही. म्हणजे आपल्याला ते रोजच्या रोज मिळवावं लागतं, रोजच्या जेवणातून. हो, अगदी रोज. रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यापासून ते जखम भरण्यापर्यंत आणि आपली दृष्टी टिकवून ठेवण्यापर्यंत शरीरातल्या शेकडो प्रक्रियांसाठी जस्त एका मॅनेजरसारखं काम करतं. अच्छा. म्हणूनच या महत्त्वपूर्ण धातूच्या प्रवासाची सुरुवात आपण त्याच्या आरोग्यातील भूमिकेपासून करूया. नक्कीच. ठीक आहे. तर मग सुरुवात तिथूनच करूया. पण पुढे जाण्याआधी एक लहानसा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्रोतांमध्ये मेल्टिंग आणि स्मेल्टिंग या 2 शब्दांचा उल्लेख आहे. मला नेहमी यात गोंधळ होतो. यात नेमका फरक काय आहे? कारण ते ऐकायला सारखेच वाटतात. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण संपूर्ण पुढची चर्चा यावर अवलंबून आहे. मेल्टिंग म्हणजे वितळवणे. ही एक साधी भौतिक प्रक्रिया आहे. म्हणजे सोनं वितळवण्यासारखा? अगदी बरोबर. सोनं घेतलं आणि त्याला उष्णता दिली तर ते वितळून द्रव होईल. हे झालं मेल्टिंग. पण स्मेल्टिंग ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रासायनिक? हो. काय ना, निसर्गात बहुतेक धातू शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत. ते खनिजांच्या रूपात म्हणजे माती दगडांमध्ये मिसळलेले असतात. अच्छा. स्मेल्टिंगमध्ये उष्णता आणि काही रासायनिक घटकांचा वापर करून त्या खनिजातून, त्या कचऱ्यातून शुद्ध धातू वेगळा काढला जातो. जस्त निसर्गात शुद्ध रूपात फार कमी आढळतं. समजलं. म्हणजे निसर्गातून थेट जस्त मिळत नाही, ते बनवावं लागतं स्मेल्टिंग करून. बरोबर. ते झिंक सल्फाईडसारख्या खनिजांमध्ये सापडतं. ठीक आहे. आता शरीरावर येऊया. तुम्ही म्हणालात की लोहाच्या खालोखाल हे महत्वाचं आहे. म्हणजे किती महत्वाचं? असं समजा की शरीरातल्या प्रत्येक पेशीला जस्ताची गरज असते. एका प्रौढ व्यक्तीला दररोज साधारण 8 ते 11 मिलीग्रॅम जस्त लागतं. आणि हे आपल्याला मांस, मासे, सुकामेवा यातून मिळतं, बरोबर? हो. आणि दुग्धजन्य पदार्थांमधूनही मिळतं. आणि जर हे मिळालं नाही तर? म्हणजे त्याची कमतरता झाली तर शरीर काय संकेत देतं? जस्ताची कमतरता झाली की शरीर आपल्याला छोटे छोटे संकेत देऊ लागतं. जसं की केस जास्त गळायला लागतात, नखं सहज तुटतात, ठिसूळ होतात. अच्छा. काही वेळा तर वास किंवा चव घेण्याची शक्ती पण कमी होते. म्हणजे आपलं आवडतं जेवणही बेचव वाटू लागतं. बापरे. हो. आणि एकाग्रता साधायलाही त्रास होऊ शकतो. ही लक्षणं किरकोळ वाटली तरी ती शरीरातील एका महत्त्वाच्या घटकाच्या कमतरतेकडे लक्ष वेधतात. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आरोग्याव्यतिरिक्त औद्योगिक आणि वैद्यकीय क्षेत्रात जस्ताचा काय उपयोग आहे? आपण नेहमी गॅल्व्हनायझिंग बद्दल ऐकतो. बरोबर. औद्योगिक क्षेत्रात त्याचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे गॅल्व्हनायझिंग. हे म्हणजे लोखंडाला एक अदृश्य रेनकोट घालण्यासारखं आहे. रेनकोट? छान उदाहरण आहे. हो. म्हणजे जस्त स्वतः गंज सहन करतो, पण आतल्या लोखंडाला सुरक्षित ठेवतो. आपल्या घराच्या पत्र्यांपासून ते रस्त्यावरील दिव्यांचे खांब आणि मोठ्या पुलांपर्यंत सगळीकडे हेच तंत्रज्ञान वापरलेलं दिसतं. म्हणजे गॅल्व्हनायझिंगमुळे जस्त आपल्या वस्तूंचं संरक्षण करतं. पण आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो का? म्हणजे औषधांमध्ये वगैरे? नक्कीच. तुम्ही विचारल्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात झिंक ऑक्साईड खूप महत्वाचा आहे. हो, ऐकलंय मी हे नाव. अनेक औषधी, क्रीम आणि मलमामध्ये त्याचा वापर होतो. विशेषतः त्वचेच्या समस्यांवर ते एक संरक्षक ढाल म्हणून काम करते. हे सगळं ठीक आहे, पण स्त्रोतांनुसार या धातूमागे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. शतकानुशतके जगातल्या सर्वोत्तम धातुशास्त्रज्ञांना शुद्ध जस्त बनवता येत नव्हतं. एका साध्या कारणामुळे. त्यांचं सगळं ज्ञान अपयशी ठरत होतं. तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय. इथेच या धातूची कहाणी एक नाट्यमय वळण घेते. शुद्ध जस्त मिळवण्यामधली सगळ्यात मोठी अडचण होती त्याचा उत्कलन बिंदू, म्हणजे बॉइलिंग पॉइंट. त्याचा बॉइलिंग पॉइंट? तो फक्त 907 अंश सेल्सिअस आहे. फक्त 907? म्हणजे इतर धातूंच्या तुलनेत हे खूप कमी आहे, नाही का? खूपच कमी.
उदाहरणार्थ तांबं वितळवण्यासाठी 1085°C तापमान लागतं. आता अडचण अशी होती की जस्ताच्या खनिजातून त्याला वेगळं करण्यासाठी जे तापमान लागायचं ते 907 पेक्षा जास्त होतं. अगदी, आणि त्या तापमानावर पोचण्याआधीच जस्त वितळून उकळून त्याची वाफ होऊन जायची आणि हवेत नाहीशी व्हायची. अरे देवा. ती वाफ पकडणं आणि तिला थंड करून पुन्हा धातूत बदलणं हे त्या काळात जवळपास अशक्य होतं. अच्छा, म्हणजे धातू हातात येण्याआधीच गायब व्हायचा. पण एक मिनिट, पितळ म्हणजे ब्रास, जे तांबे आणि जस्ताचे मिश्रण आहे, ते तर चीनमध्ये खूप आधीपासून बनवलं जात होतं, बरोबर? हो, पण त्यात एक मोठी मेख आहे. चीनमध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्रकापासून पितळ ज्ञात होतं, पण ते अशा नैसर्गिक खनिजांपासून बनवलं जायचं ज्यात तांबे आणि जस्त आधीच एकत्र मिसळलेले असायचे. ओ, म्हणजे त्यांना शुद्ध जस्त वेगळं काढून मग तांब्यात मिसळण्याची गरजच नव्हती. बरोबर. शुद्ध जस्त बनवणं हे एक पूर्णपणे वेगळं आणि अत्यंत गुंतागुंतीचं आव्हान होतं. आणि हेच आव्हान प्राचीन भारतीयांनी स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं. अगदी. उपलब्ध माहितीनुसार ऊर्ध्वपातन म्हणजेच डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे शुद्ध जस्त बनवणारा भारत हा जगातला पहिला देश होता. पहिला देश. हो. राजस्थानमधल्या खाणींमध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून जस्त उत्पादनाचे पुरावे सापडले आहेत. ही कल्पनाच किती अविश्वसनीय आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की भारतात हे तंत्रज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणावर 12व्या शतकात वापरलं जात होतं, पण मला वाटलं होतं की चीन किंवा युरोप या बाबतीत पुढे असेल. हा एक सामान्य समज आहे, पण सत्य थोडं वेगळं आहे. स्रोतांनुसार ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे नियमित आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतात 12व्या शतकात सुरू झाले. आणि चीनमध्ये? चीनमध्ये ते 16व्या शतकापेक्षा आधी सुरू झाले नाही. इतकंच नाही तर चीनने 17व्या शतकात युरोपला टोटेमू किंवा टुटेनाग या नावाने जस्त निर्यात केले. टुटेनाग हे नाव तर खूपच भारतीय वाटतंय. बरोबर ओळखलत. डॉक्टर अगरवाल त्यांच्या लेखात यावर जोर देतात की हा टुटेनाग शब्द दक्षिण भारतीय भाषांमधील तुत्थनाग या शब्दावरून आला असावा. अरे वा. यावरून भारताचे प्राचीन व्यापारी संबंध आणि ज्ञानाचा जगभर झालेला प्रसार दिसून येतो. म्हणजे युरोपला जस्त भारताकडून चीन मार्गे मिळत होतं. हे तर खूपच प्रभावी आहे. आपण राजस्थानमधील त्या खाणींबद्दल बोलत होतो. झावरच्या खाणी. बरोबर. त्या नक्की कशा होत्या? त्या काळात एवढं मोठं काम कसं शक्य झालं? राजस्थानमधील झावरच्या खाणी हे प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाचं एक अद्भुत उदाहरण आहे. स्रोतांमध्ये या तंत्रज्ञानाचं वर्णन एक असे परिपूर्ण तंत्रज्ञान ज्याचा कोणताही पूर्ववर्ती किंवा उत्तराधिकारी नव्हता असं केलं आहे. याचा अर्थ काय? म्हणजे हे तंत्रज्ञान अचानक एका अत्यंत प्रगत स्वरूपात उदयास आलं आणि नंतर तसंच नाहीसं झालं? अंदाजे तसंच. पण हे कसं शक्य आहे? कोणतेही तंत्रज्ञान अचानक शून्यातून तर निर्माण होत नाही आणि इतकं यशस्वी असूनही ते नाहीसं झालं. हे खूपच रहस्यमय वाटतंय. खरंय, या खाणी कशा होत्या हे पाहिलं तर अजून आश्चर्य वाटतं. इथे उघड्या आणि भूमिगत अशा दोन्ही प्रकारच्या खाणी होत्या आणि खाणकाम करण्यासाठी फायर सेटिंग नावाची एक अनोखी पद्धत वापरली जात असे. फायर सेटिंग म्हणजे काय? या पद्धतीत खाणीतील खडक आधी आगीने खूप तापवले जायचे आणि नंतर त्यावर लगेच पाणी टाकून ते थंड केले जायचे. अच्छा. या तापमानाच्या तीव्र बदलामुळे खडकांना तडे जायचे आणि ते फुटायचे. त्यामुळे खनिज बाहेर काढणे सोपे व्हायचे. वाव. पण भूमिगत खाणींमध्ये धूर आणि वायुविजनाची समस्या निर्माण होत असेल ना? इतक्या खोलवर काम कसं करायचे? आणि इथेच त्यांचं नियोजन कौशल्य दिसतं. खाणींमध्ये योग्य वायुविजनाची सोय होती, ज्यामुळे कामगारांना श्वास घ्यायला त्रास होत नसे. तेलाच्या दिव्यांनी प्रकाशाची उत्तम व्यवस्था केली होती. आणि पाण्याची सोय? हो, इतकंच नाही तर मातीच्या मोठ्या भांड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. खनिज आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी लाकूड आणि दगडांचे पक्के मार्ग बनवले होते. हे सर्व एका अत्यंत संघटित आणि नियोजनबद्ध औद्योगिक कार्याकडे निर्देश करते. हे तर एखाद्या आधुनिक फॅक्टरीसारखं वाटतंय. अगदी. आणि उत्खननात भट्ट्यांचे समूह सापडले आहेत, ज्यात प्रत्येक समूहात 3 ते 7 भट्ट्या होत्या. आणि प्रत्येक भट्टीत मी वाचलंय की प्रत्येक भट्टीत 36 रिटॉर्ट्स ठेवण्याची सोय होती. बरोबर, 36 रिटॉर्ट्स. रिटॉर्ट्स म्हणजे जस्त वितळवण्यासाठी वापरली जाणारी विशेष पात्रे. एका भट्टीत 36 रिटॉर्ट्स म्हणजे एकाच वेळी कितीतरी किलो जस्त तयार होत असेल. हे तर एखाद्या आधुनिक असेंब्ली लाईनसारखं वाटतंय. आपण 12व्या शतकाबद्दल बोलतोय हे विसरूनच जायला होतं. अगदी. यावरून उत्पादनाचे प्रमाण किती प्रचंड असेल याची कल्पना येते.
हे काही छोट्या स्तरावरचे काम नव्हते, तर एक विशाल औद्योगिक उपक्रम होता. तर मग या सगळ्या यशाचे रहस्य त्या प्रक्रियेत दडले होते. इतकी मोठी अडचण, ती वाफेची अडचण, त्यांनी कशी सोडवली? प्राचीन ग्रंथांमध्ये याबद्दल काही माहिती आहे का? हो, नक्कीच आहे. 13व्या शतकातील रसरत्न समुच्चय यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये या प्रक्रियेचं वर्णन सापडतं. या प्रक्रियेसाठी तिर्यकपातन यंत्र हा शब्द वापरला आहे. तिर्यकपातन यंत्र. हो, ज्याचा अर्थ अधोगामी ऊर्ध्वपातन किंवा डिस्टिलेशन बाय डिसेंडिंग असा होतो. अधोगामी ऊर्ध्वपातन म्हणजे उलटी डिस्टिलेशन. हे कसं शक्य आहे? वाफ तर नेहमी वर जाते. बरोबर. आणि हेच तर आव्हान होतं आणि इथेच त्यांचं ब्रिलियंट तंत्रज्ञान दिसतं. त्यांनी गुरुत्वाकर्षणालाच आव्हान दिलं. कसं? त्यांनी काय केलं नक्की? त्याची प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिली पायरी होती खनिजाला भाजून त्याचे ऑक्साईडमध्ये रूपांतर करणे. ठीक आहे, ही सामान्य पायरी झाली. मग त्यात कोळसा, मीठ आणि बोरॅक्स यांसारखे पदार्थ मिसळून शेण आणि पाण्यात कालवून हाताने लहान लहान गोळे बनवले जात. एक मिनिट, शेण. खरंच, आजच्या काळात कोणी सांगितलं की अत्याधुनिक धातू बनवायला शेणाचा वापर होतो, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. हो, पण ते त्यावेळी आवश्यक होतं. मग या गोळ्यांचं काय करायचंय? काय करायचे? हे गोळे वांग्याच्या आकाराच्या खास रिटॉट्समध्ये म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये भरले जात. या उपकरणात 2 भाग होते. वरच्या भागात भट्टी आणि खालच्या भागात एक थंड कोठी, ज्याला आपण कंडेन्सिंग चेंबर म्हणू शकतो. ठीक आहे, एक गरम भाग आणि एक थंड भाग. आणि मग खरी जादू सुरू व्हायची. आणि इथेच ती अधोगामी किंवा उलटी प्रक्रिया सुरू होते, बरोबर? अगदी बरोबर. ती भांडी भट्टीमध्ये उलटी ठेवत. उलटी? हो, उलटी. उष्णता दिल्यावर जस्त वायू रूपात बदलायचे. जस्ताचा उत्कलन बिंदू कमी असल्यामुळे ते इतर धातूंच्या आधी वाफेत रूपांतरित व्हायचे. पण आता त्या वाफेला वर जायला जागाच नसायची. अच्छा, कारण भांडं उलटं ठेवलं होतं. बरोबर. त्यामुळे दाबाखाली ती वाफ खाली जायची, जिथे एका थंड खोलीत ती जमा होऊन पुन्हा द्रव किंवा घन स्वरूपातील शुद्ध धातू बनायची. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे त्याने गुरुत्वाकर्षणाच्या आणि भौतिकशास्त्राच्या सामान्य नियमांच्या विरुद्ध जाऊन विचार केला. जस्ताची वाफ हलकी असल्याने ती वर जाते, पण या प्रक्रियेत तिला खाली यायला भाग पाडले जायचे. हेच त्यावेळचे एक क्रांतिकारी तंत्रज्ञान होते. चीनच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत पूर्णपणे वेगळी होती का? त्यात भर घालायची झाल्यास स्रोतानुसार दोन्ही देशांमध्ये धातू गरम करण्याची पद्धत सारखीच होती, पण जस्ताची वाफ थंड करून जमा करण्याची पद्धत ती वेगळी होती. ती पूर्णपणे वेगळी होती. ही भारतीय अधोगामी पद्धत अद्वितीय होती आणि जस्ताच्या कमी उत्कलन बिंदूच्या समस्येवर एक अत्यंत प्रभावी आणि हुशारीचा उपाय होती. आजच्या या सखोल चर्चेतून काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. पहिला, जस्त आपल्या आरोग्यासाठी एखाद्या अदृश्य रक्षकासारखे काम करते, पण शरीर ते साठवत नाही, म्हणून ते नियमितपणे आहारातून घेणं गरजेचे आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुद्ध जस्त बनवण्याचं जे जागतिक कोडं होतं, ते प्राचीन भारताने एका अत्यंत प्रगत अधोगामी ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे सोडवलं आणि जगात पुढाकार घेतला. आणि तिसरा, जो मला सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटला, तो म्हणजे राजस्थानमधील झवरच्या खाणी. युरोपात औद्योगिक क्रांती होण्याच्या कित्येक शतके आधी हे एक मोठं, संघटित आणि अत्यंत सुनियोजित औद्योगिक केंद्र होतं. हो, आणि ही केवळ एका धातूची कहाणी नाहीये. ही वैज्ञानिक नवकल्पना, जटिल समस्या सोडवण्याची मानवी क्षमता आणि आपल्या औद्योगिक इतिहासाच्या एका विस्मृतीत गेलेल्या अध्यायाची कहाणी आहे. बरोबर. झवरमधून अंदाजे 2.5 लाख टन जस्त काढले गेले. या एका आकडेवारीवरून या प्राचीन उद्योगाच्या विशालतेची कल्पना येते. 2.5 लाख टन? बापरे! स्रोतानुसार झवळचे तंत्रज्ञान हे एक असे परिपूर्ण तंत्रज्ञान होते ज्याचा कोणताही पूर्ववर्ती किंवा उत्तराधिकारी नव्हता. आणि हाच विचार मनात घोळतोय. श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न असा आहे की इतके प्रगत आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं तंत्रज्ञान जे त्या प्रदेशापुरतंच मर्यादित होतं, ते शतकानुशतके जगाच्या इतर भागांना प्रभावित न करता किंवा कोणतीही स्पष्ट परंपरा मागे न ठेवता अचानक लुप्त का झाले असावे? हाच खरा प्रश्न आहे. असे कोणते आर्थिक, सामाजिक किंवा कदाचित पर्यावरणीय घटक असतील ज्यामुळे इतक्या प्रगत औद्योगिक ज्ञानाचा आधारच नाहीसा झाला? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला इतिहासाकडे केवळ तथ्यांचा संग्रह म्हणून नाही, तर मानवी प्रगतीच्या गुंतागुंतीच्या आणि अनेकदा रहस्यमय प्रवासाच्या रूपात पाहण्यास प्रवृत्त करतो.